भीमराव, एक दिवस असाच फुलांचा हार असेल आणि होणार तुझी. बस, लय झालं. आता एक बी शब्द बोलू नका तुम्ही. गपचूप आमच्या चाळीतून निघून जा तुम्ही. ए, तुझ्या ओरडण्यामुळे आम्ही परत जाऊ का? प्रचंड देवजी, तुम्ही दोघं एक क्षण बी इथं थांबलात तर आमच्याहून वाईट कोणी नसल. ए रामजी, आपली घमेंड सांभाळून ठेव, कळलं? आणि भीमराव, तुम्हा लोकांना जे करायचं होतं ते तुम्ही लोकांनी केलंय. आता पुढे जे करायचं आहे ते आम्ही करू. चल नरोत्तम. भीमराव, या वेळेला बी तू तेच केलंस जे नेहमी करतोस. आपल्या हट्टानं आम्हाला मिळणाऱ्या आनंदाला ग्रहण लावलंस. नाही तेच बुवा, भीमने तुमचं आयुष्य गुलाम होण्यापासून वाचवलं आहे. काय बोलत हायचा वकील साहेब? आता आमचं आयुष्य कुठं गुलामांपेक्षा बरं आहे. उच्च जातवाल्यांचे गुलाम होतो आम्ही, कधी या व्यवस्थेचे. याने आमासनी मिळतं काय? फक्त धिक्कार, भूक, अस्वस्थता. अरे जर गिरमिटा मजूर बनून गेलो असतो तर काही पैका तरी कमवले असते. कमीत कमी आमचं जीवन थोडं चांगल्या प्रकारे तरी जगू शकलो असतो. वय, ह्यो बाळा एकदम खरं बोलतोय. एकदम बरोबर बोलतोय बाळा. सर, हे सगळे इथे नेहमीच चालू असतं. तुम्ही याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला देखील ऑफिसला पोहोचायचं असेल. तुम्ही जा सर. धन्यवाद. ठीक आहे. चाळकऱ्यांनो, चाळ सोडून जर कोणी गेला तर तो कायद्याचा अपराधी मानला जाईल. पर म्या तर जाणार कोर्टामध्ये आणि पुढच्या सुनावणी दरम्यान निर्णय आमच्याच बाजूने होणार. मग आमासनी कोण थांबवेल? आणि वय, मला बी सोडा. कायमचा इथं असा बांधलेला नाही राहू शकत म्या. सोडा मला. बाळा, तू व्यक्तिविचारांनी बांधलेला राहू शकत नाही. त्याला दोरीने बांधण्याची येळ येतच असते. बाबा, हे काय करतोय भीम? भीम, माझं ऐक तरी. आणि दादा, बाबा तुझ्याशी जसं वागतात ते मलाही आवडत नाही. पण काय करू, तू गोष्टीच अशा करतोस की बाबांना हे सगळं करावं लागतं. बरोबर बोललास. तसं बी मला तुमच्याबद्दल जेवढ्या तक्रारी आहेत त्यापेक्षा जास्त तुम्हाला माझ्यापासनं आहेत. मग ठीक आहे, आज नंतर मी बाबा आणि तुझ्या समोर येणारच नाही. आणि बाबांनाही मला असं नाईलाजाने बांधून ठेवावं लागणार नाही. ठीक आहे? चल इथनं. मी म्हटलं ना चल. बाळा, तू हे बरोबर करत नाहीयेस. हेच बरोबर आहे बाबा. मी आणि माझी बायको या चाळीच्या चौकटीच्या बाहेर राहू हेच योग्य आहे. चल. बाबा, बाबा, सोडा मला.
बाळा दादा, करुणाताई तुमची पत्नी जरी नसती, तुम्ही जरी आमचे दादा नसले असते ना, तरी बी जर कोणी पुरुष बाईला असं वडत घेऊन गेला असता ना, तर दाराचा उंबरा वलंडण्याआधीच रमाबाईंनी असंच थांबवलं असतं. थांबव मग. बाळा दादा, परदेशी मजूर बनण्याच्या बाबतीत मी तुमच्या संघ आहे, पर या बाबतीत नाही. या बाबतीत मी ताई संघ आहे, रमा संघ आहे. ठीक आहे मग, चालवा आपली मर्जी. दोघी मिळून प्रयत्न करा. तरी बी मी हिला हितनं ओढून घेऊन जाईन. तुमच्या दोघींपेक्षा तरी माझ्याकडे जास्त शक्ती असेल ना. बाळा, ही येळ ताकद दाखवायची नाही आहे. तू सुनेला असं जबरदस्ती घेऊन जाऊ शकत नाही. हो दादा, आणि जर तुला तुझी ताकद दाखवायची असेल आणि ओढत घेऊन जायचंच असेल, मला आणि बाबांनाही घेऊन जावं लागेल या चौकटी बाहेर. नरोत्तमजी, गोपाळकृष्ण गोखले यांनी दखल दिल्यामुळे कोर्टाने आपल्या विरुद्ध हा आदेश दिला आहे. आणि मी तर असंही ऐकलं आहे की ही जी गिरमिट्या मजुरांची प्रथा आहे ना, ती बंद करण्यासंबंधी प्रस्तावही ते इंग्रजी हुकुमशाहीच्या समोर आणणार आहे. अशाने तर आपलं खूप नुकसान होईल. मला तर हे समजत नाही की आता काय करणार आहोत नाही नाही आपण. नाही विनयजी, असं होतं कामा नये. कारण जर का असं झालं तर खूप नुकसान होऊन जाईल. पण तुम्ही एक गोष्ट विचार करा की इंग्रज सरकार त्यांची गोष्ट का मान्य करेल? की इंग्रज सरकारला अशा कामगारांची गरज आहे जे ॲग्रीमेंट अंतर्गत काम करतील. असे कामगार त्यांच्यासाठी गुलामांसारखे असतात. गोखले साहेबांचे प्रयत्न एकीकडे आणि ॲग्रीमेंटवाल्या कामगारांची परंपरा एकीकडे. आता हा विचार करा की आपण असं काय करायला हवं की कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे. गोखले साहेबांचा विरोध असला तरीही. हे उचित बोललात प्रचंड देवजी. आता आपल्याला गरज आहे एका सुप्रसिद्ध वकिलाची. एक असा वकील ज्याच्या समोर यायला भीमरावचे वकील साहेब देखील घाबरतील, जेणेकरून आपले नुकसान होणार नाही. आता राहिला प्रश्न त्या मंद बुद्धी भीमरावचा, तर यावेळेस त्याचं डोकं ठिकाणावर येईलच. कारण आता आपण तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही जोपर्यंत त्याच्या कुटुंबियांना, त्याच्या समाजाला त्याच्यापासून दूर करत नाही. बाळा दादा, हट्ट करू नको. तू वहिनीला इथून नाही घेऊन जाऊ शकत. ठीक आहे. आता म्या फक्त माझ्या बायकोलाच नाही तर सगळ्या चाळवाल्यांना हितनं घेऊन जाईन, ते बी परदेशी मजूर बनवून. गोखले साहेब, जर काही त्रुटी राहून गेल्या असतील तर सांगाव्या. आम्ही त्या निश्चितच पूर्ण करू. नाही, त्याची काहीही आवश्यकता नाही आहे. सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत. तसं इंग्रज हुकुमशाहीचं काही म्हणणं असेलच की. गोखले साहेब, पुण्याला जाण्याची तयारी झालेली आहे. आता आपल्याला निघावं लागेल. उद्या मी पुण्यात वास्तव्यास असेल.
परवा सकाळपर्यंत परतेन. तुम्हा लोकांना या गोष्टीकडे पूर्णपणे लक्ष द्यायचे आहे की भीमराव आंबेडकर यांच्या चाळीतील मजुरांच्या पक्षाच्या बाजूने न्यायालयाचा कोणताही निकाल येता कामा नये. आपण निश्चिंत राहावे गोखले साहेब, आम्ही सर्व सांभाळून घेऊ. चला. बाबा, गुरुजी म्हणालेत की गोपाळकृष्ण गोखलेजी परदेशी मजुरांसाठी त्यांच्या परीने नक्कीच काही ना काही करत असतील, पण आपल्यालाही काहीतरी केलं पाहिजे. पर काय करावं लागेल? या समस्येचा उपाय 2 मोर्चे काढून घे. एक हे, तुझ्या चाळवाल्या लोकांना वाटतं की परदेशी मजूर झाल्याने त्या लोकांचा खूप जास्त फायदा होईल, तर त्यांना पुरावा देऊन सांग की यात त्यांचं खूप जास्त नुकसान आहे. जर ते आपले घरदार सोडून तिकडे गेले तर तिथे त्यांना काहीच नाही मिळणार. आणि दुसरं, त्यांचा राजनीतिक आणि प्रशासकीय उपाय शोधावा लागेल. मला अजूनही असं वाटतंय की न्यायालयाचा निकाल त्यांच्या पक्षात येईल, म्हणून आपल्याला या चाळीवाल्यांना परदेशी मजूर होण्याच्या विरोधात करावंच लागेल. विरोधात तर करायचंय, पण करायचं कसं? जिजाबाई, काय झालं? हे काय नवीन नाटक लावले? नाटक? नाटक नाहीये. विचित्र आवाज आहे ना? राग येतो हा आवाज ऐकून. जरा आपल्या मुलाच्या इशारातून या घरातून बाहेर निघून बघा, चाळीमध्ये समजे हेच करत आहेत. आणि ते ऐकून मला बी तेवढाच राग येतोय जेवढा तुम्हासनी येतोय. पण समधी ताटल्या का वाजवताय? मस्त प्रश्न आहे. किती भोळे आहात तुम्ही. हा तुमचा जो योद्धा मुलगा आहे ना, याने समद्यांच्या ताटातून घास हिरावून घेतलाय. आणि रिकामी ताट अशीच तर वाजतात ना? काय वय ना? जोर जोरात वाजवा, जोर जोरात वाजवा, म्हणजे बीन तुम्हासनी जाऊ देईल इथून. आम्हासनी जाऊ द्या, नाहीतर आम्ही उपाशी मरू. सगुणाबाई, हे काय करतेस? आगीमध्ये तेल कशाला टाकतेस? अगं मीरा, मी त्यांच्या बाजूने हाय. तुमचा लाडका भीम म्हणतो ना की गरीब आणि गरजू लोकांना साथ दिली पाहिजे, त्यांची मदत केली पाहिजे. त्याच तर मी करते. बस बंद करा हे सगळं. थांबा, बस झालं आता. हे बघा, तुम्हाला परदेशी मजूर व्हायचंय, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. आम्हाला तुम्हा सगळ्यांना थांबवायचंय, म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आपापल्या जागी आपापले प्रयत्न चालू आहेत. मग हे सगळं का करताय तुम्ही? असं जेवण नाही केलं, उपाशी राहिलात तर कसं चालेल? सगळं विस्कटून जाईल. होय, आम्ही उपाशी राहू म्हणजे जवळ प्रयत्नांचा निकाल लागत नाही त्यावर तुला दुःख होईल, पश्चाताप होईल की तुझ्यामुळे आम्ही समजाने जेवण जेवलं नाही. ताई, आता काय तुम्ही बी दुःख आणि पश्चाताप देत बसणार आहे? रमा, मी या समद्यां संघ आहे, त्यामुळे या समद्यांचा जो काही बी निर्णय असेल तो मला मान्य असेल. लक्ष्मी, इतके वरीस तू आमच्या संघ राहिलीस, तरी बी तू यांच्या संघ आहेस. आणि ही बाळाची पत्नी इतके वरीस आमच्यापासून लांब राहिली, तरी बी ती त्यांच्या मंदिराहून आमच्या संघ आहे.
आणि तू जे करायला लागलीस ना, दादा आवर घाला स्वतःला. नाही आत्या, नका थांबू बाबांना. आणि बाबा मी कुठं बी असले ना तरी तुमच्या बोलण्याचं, आत्यांच्या बोलण्याचं, भीमभाऊ आणि रमेच्या बोलण्याचं कधी बी वाईट नाही वाटून घेणार. पर ही सगळे उपाशी राहिले तर मला बी उपाशी राहावं लागेल. ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना उपाशी राहायचंय तर राहा. आम्ही पण जेवणार नाही, म्हणजे आम्हाला तुमचं दुःख समजू शकेल. आता पुढची लढाई उपाशी राहून लढली जाईल. हे काय करताय तुम्ही? कुठे चाललाय का? हो रमा, जातोय मी. पण कुठे चाललाय तुम्ही? आणि ते बी इतक्या रात्रीचं? इतक्या रात्री चाललोय आणि जावं लागेल. उद्या संध्याकाळपर्यंतचीच वेळ आहे माझ्याकडे. परवा तर सुनावणी आहे. हा वेळ मी असा वाया घालवू नाही शकत. काही ना काहीतरी करावं लागेल, हीच वेळ आहे. हे बघा, मला माहितीये का तुम्ही काळजीत आहेत, पण इतक्या रात्री कुठे चाललेत तुम्ही? सांगतो रमा. तुम्हासनी जितकं वाटतं तितकं सोपं नाहीये हे. यात तुमच्यावर हल्ला बी होऊ शकतो. कुणी तुमच्या संग बोलेल तर कुणी तुम्हाला घालून देईल, पळवून लावल. हे लय अवघड काम आहे. मला माहितीये रमा, माहितीये की खूप अवघड काम आहे. पण जेव्हा लक्ष मिळवण्यास अवधी कमी राहिलेला असेल ना, तेव्हा अवघड मार्गानेच काम यशस्वी होतं. मला हे करावंच लागेल. आणि मग चाळवाल्यांना थांबवण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाहीये माझ्याकडे. जर यशस्वी झालो तर मला या गोष्टीचं समाधान मिळेल की मी यांच्यासाठी काहीतरी केलं. जर अपयशी ठरलो तर पश्चाताप करत बसेन. आणि तसंही रमा, प्रयत्न करण्याखेरीज आपल्या हातात काहीच नाहीये. म्हणून करावं तर लागेलच. येतो मी. थांबा. तर मग तुम्ही सवय लावून घ्या. जेव्हा बी तुम्ही कोणतं आव्हानात्मक काम करायला जाल तेव्हा आपल्या बायकोला सोबत घेऊन जा. कारण आयुष्यात समाधान असो का पश्चाताप, जे काय करायचे ते सोबत मिळून करू. चला. जिजाबाई, आता हे दोघं काय करणार? तुम्ही दोघं कुठे जात आहे? उपाय शोधायला. म्हणजे हे सगळे उपाशी राहणार नाहीत आणि परदेशी मजूर बनायचा हट्टही सोडतील. तुला जो उपाय शोधायचा आहे तो शोध, पण तू आम्हा सगळ्यांचा निर्णय नाही बदलू शकत. तुम्हा लोकांचा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे मला माहित नाही, पण तुम्हा सगळ्यांची पद्धत मात्र चुकीची आहे आणि तीच पद्धत सुधारायला जातोय आम्ही.